महाडा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी कवाडे गट, आरपीआय गवई गट या सर्व मित्र पक्षाचे उमेदवार माननीय संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कुरुडवाडी येथे होत असलेल्या या सभेला उपस्थित आदरणीय बबनदादा शिंदे, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रश्मी दीदी बागल, विनायकरावजी पाटील, लतीबाई तांबोळी, निशिगंधाताई माळी, दत्ताजी गवळी, विजयाजी भोसले, साहेबरावजी पवार, भारतजी शिंदे, रमेशजी पाटील, बंडूनाना ढवळे, सुहासजी पाटील, यशवंतजी शिंदे, शंभू मोरे, बंदी नवाज, संजयजी पाटील, शंभू मोरे, समाधानजी पाटील, शिवाजी पाटील, हनुमंतराव पवार, दिलीपजी देवकुळे, सुधीर भाऊ भोसले, कैलासजी तोडकरी, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सर्व मान्यवर नेते, या सभेला उपस्थित असलेल्या कुरुडवाडी येथील माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आता माझ्या हातात एक निवेदन दिलं आणि माढा लोकसभा मतदारसंघात या भागातील वडार समाजाने संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. सर्वप्रथम त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दोन 2014ची लोकसभेची निवडणूक आणि 2019ची लोकसभेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीतला प्रश्न जर मला विचारला की नेमकं काय फरक आहे, तर मी 2014च्या निवडणुकीतही लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरलो, पण ज्या ज्या ठिकाणी सभा घेत होतो त्या ठिकाणी मला मोदीची लाट दिसत होती. आज 2019 मध्ये सुद्धा माझी ही 61वी 62वी महाराष्ट्रातली सभा आहे. मी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, हिंगोली, नांदेड, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, परभणी, बीड, बारामती, रायगड, परत आज रायगडला जातोय. या सर्व मतदारसंघामध्ये ज्या वेळेस मी फिरून आलोय आणि आज कुरुडवाडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे, मी आपल्या सगळ्यांना विश्वास द्यायला उभा आहे की यावेळेस मला मोदीची कुठं लाट दिसली नाही, पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचं वादळ या ठिकाणी नक्कीच मला यात दिसलं आहे. त्यामुळे या वादळात कमळाबाईच्या कमळीचे किती पाकळ्या उडतील हे आता 23 मेलाच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर बघता बघता 5 वर्ष निघून गेली. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस अशी लोकसभेची निवडणूक लागली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार देशभर सभा घेत फिरत होते. मी तर म्हणतो की ते प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नव्हते, या देशाला दिलेले भारतीय जनता पार्टीने सपनों का सौदागर होते. प्रत्येक सभेत या देशाच्या जनतेला एवढी स्वप्न दाखवली आणि देशाची जनता सुद्धा त्या स्वप्नात अशी रंगून गेली. 5 वर्षात कळालं नेमकं आपलं काय चुकलंय.
मला आजही आठवतं की ज्या वेळेस नरेंद्र मोदी भाषण करायला स्टेजवर यायचे आणि माईकच्या समोर आले की समोर बसलेल्या लोकांकडे बघून नरेंद्र मोदी म्हणायचे अच्छे दिन. समोर बसलेले लाखो लोक म्हणायचे आने वाले है. आता तुम्ही जसं अच्छे दिन वर हसला, आमच्या भागात एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला जर अच्छे दिन म्हणलं तर एक तर तो माणूस तुम्ही जसं हसलात तसं हसतो, नाही तर हसडीत हो. देशाच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातल्या चौकात चौकात अच्छे दिनच्या नावाने चेष्टा होत्या. तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या. 5 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखत द्यायला गेले. मुलाखत चालू झाली, प्रतिनिधींनी प्रश्न विचारले, नितीन गडकरींनी उत्तर दिलं आणि शेवटी त्या प्रतिनिधींनी विचारलं, नितीन जी क्या आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले? नितीन जी ने उत्तर दिलं, ते म्हणले ये अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है. आज मी विचारायला आलोय कुरुडवाडीच्या जनतेला, या मतदारसंघातल्या जनतेला, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? अच्छे दिनच्या नावाने देशातल्या जनतेला फसवलं. त्याच वेळेस तशा सभेत नरेंद्र मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में. तेवढं मात्र तुम्ही पक्क विसरला नाही. आणखीन तुमच्या डोक्यात 15 लाख आहेच. पैसे आले नाही, पण माझ्या सरकारला आता भीती आहे काय, क्या मोदी बाबाचा काय भरोसा नाही. हे मतदानाच्या आदल्या दिवशी एखाद्या वेळेस टीव्हीवर येईल आणि रात्री 8 वाजता म्हणेल, मेरे प्यारे देशवासियों, मैंने पिछली बार कहा था विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा, 15 लाख जमा कराऊंगा, लेकिन पिछली बार विदेश में जरा काला धन कम था, इसलिए मैंने 15 लाख बोला. पिछले 5 साल में काला धन बढ़ गया है, इसलिए मैं 15 की बजाय अभी 25 लाख दूंगा. तिकडं मोदीचं भाषण झालं रे झालं की गावागावातले लावारी अंधभक्त लगेच मतदाराच्या माग. अरे बघा, मोदींनी 15च्या ऐवजी 25 देतो म्हणलेत, वर्षाला 6000 देतो म्हणलेत. असे जर लावारी मोदी भक्त या 2 दिवसात तुम्हाला कोण भेटले तर त्याला एवढंच म्हणायचं की मोदीचे 15 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, आता बोललेले 10 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, वर्षाचे 6000 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील. मतदान होईपर्यंत तू 4-5 लाख उसने दे, पुढचं पुढे बघू. 15 लाखाच्या नावाने देशाच्या 125 कोटी जनतेला फसवलं. अरे आजच्या या सभेमध्ये अनेक तरुण पाहतोय, शिट्ट्या वाजवताना पाहतोय. 2014ला हीच तरुणाई, रश्मी दीदी बोलल्या त्या खरा, हीच तरुणाई दीदी त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत 2014च्या या तरुणाला विचारायचो आम्ही, अरे काय करणार, कुणाला मतदान देणार. त्यावेळेस हीच तरुणाई आमच्या डोळ्यात देखत जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणायचे, हर हर मोदी, घर घर मोदी. दोष त्यांचा नव्हता, त्यांना काय दोष द्या. एका सभेत नरेंद्र मोदी म्हणले, मैं देश के नौजवानों से कहना चाहता हूं
आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड़ का रोजगार का निर्माण करूंगा, म्हणजे नोकऱ्या. आपल्या पोरांना वाटलं काय भला माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार आहे, 2 कोटीपैकी 1 नोकरी आपल्याला मिळणार आहे. नोकरी मिळाली की आपला छोकरीचा प्रश्न मिटणार आहे, छोकरीचा प्रश्न मिटला की हम दो हमारे दो, माझ्या घरात अच्छे दिन येणार आहे. आता तीच तरुण आहे 5 वर्षानं जिथं जाईल त्या सभेत आम्हाला दिसती. मी त्यांच्याकडे बघतोय, ते मंचाकडे बघतोय. मी म्हणतो आता कसं रे बाबा, हळू जवळ येते तर कानात म्हणते भाऊ काय सांगायचं, 5 वर्ष झालं सोयरीक सुधार. इमानदारीनं सांगा, आपण सगळे गावाकडचे माणसं आहे का सोयरीक? आणि असली तर काय विचारते नोकरी. या देशातल्या तरुणाईला मोदींनी फसवलं, नोकरी तर दिली नाही. पण 4.5-5 वर्षाच्या काळात याच मोदी सरकारच्या अहवालाने सांगितलं की 45% नोकऱ्या या 5 वर्षाच्या मोदीच्या काळात या देशाच्या इतिहासात एवढ्या कधीच कमी झाल्या नव्हत्या, एवढ्या कमी झाल्या. म्हणजे जे नोकरीवर होते अशा 45% नोकऱ्या गेल्या. या देशातल्या तरुणाईला फसवणूक नाही झाली. अरे आता तांबोळीने क्लिप दाखवली, वाचवली, तुमची ऐकवली. एका भाषणात बोलले नांदेडच्या 2014च्या नरेंद्र मोदी, ते भाषण नांदेडचं आहे. पहिल्यांदा ते नांदेडला बोलले की मी देशातल्या शेतकऱ्यांना शब्द देतो, 1 महिन्याच्या आत पहिल्या मीटिंग मध्ये देशातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो. देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन भाव काढतो. हे मोदींचे शब्द आहेत. अरे तुम्ही मोदी साहेब कुणाला फसवलं? या शेतकऱ्याच्या जातीला. अरे या पृथ्वी तलावर एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. आणि निसर्गाने जर कृपा ठेवली तर या शेतकऱ्याच्या जातीच्या मनगटात एवढी ताकद आहे की आपल्या काळ्या मातीत 1 दाणा टाकतो, त्याचे 1,00,000 दाणे करतो आणि त्या 1,00,000 दाण्याने 1,00,000 जणांचं पोट भरावं. अशी प्रामाणिक भावना ठेवणारी जात जर कुठली असेल तर ती शेतकऱ्याची जात आहे. आणि त्या या शेतकऱ्याच्या जातीला तुम्ही फसवलं. मोदी साहेब याच जन्मी तुम्हाला फेडावं लागेल. पुढचा जन्म बिन्म मी मानत नाही. जे केलंय ते याच जन्मात भोगावं लागतं आणि भोगावं लागणार आहे. आणि 23 मेला तुम्ही हे भोगणार. 23 मेला काय मिळालं शेतकऱ्याला? 5 वर्षात इमानदारीने सांगा, आपण रबीचं पीक घेतलं, खरीपाचं घेतलं, उत्पादन खर्च तरी आपला निघाला का? आज जेवढा नागावला शेतकरी 5 वर्षापूर्वी एवढा कधीच नव्हता. या 5 वर्षात उद्ध्वस्त झाला. अरे एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांची की नांदेड मधल्या मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांनी अशा आत्महत्या केल्या की स्वतःचं सरण स्वतः रचलं, स्वतः सरणावर झोपला आणि स्वतःच्या सरणाला स्वतःच आग देऊन स्वतःचं जीवन संपवलं. ही वेळ कुणी आणली? या राज्यातल्या देवेंद्र आणि देशातल्या नरेंद्रनी आणली आहे. अरे तो शेतकरी सरणावर गेलेला, आपणही शेतकरी. फरक एवढाच आहे, त्यांनी स्वतःला जिवंत जाणून घेतलं आणि आपण स्वतः जिवंत जगतोय पण आतून जळतोय. खरंय का नाही? ह्या गोष्टीचा राग नाही आपल्याला. ही निवडणूक कशाची आहे? ही काय ग्रामपंचायतची निवडणूक आहे? अरे एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदान चुकलं तर गावाचं वाटोळ होईल, पण देशाच्या निवडणुकीमध्ये असे दळभद्री माणसं आपल्या बोकांडीवर बसण्याच्या ऐवजी आपण जर मतदान करायला चुकलो तर काय होतं हे 5 वर्ष बघितलं ना आपण. का पुन्हा यांचा अनुभव घेणार आहात का?
2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महागाईवर एक जाहिरात काढली, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार घ्या गोंधून आता मोदी 2014ला ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे बांडगोळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते. 60 रुपये किलोनी डाळ मिळत होती, त्यावेळेस महागाई वाढली म्हणत होते. 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता. आता कसं चाललंय तुमचं? 50 रुपयाचं पेट्रोल 1.5 महिन्यापूर्वी 94 रुपयावर गेलं. अरे 2001 माणसाला 5 वर्षात 2 लाख रुपयाला महागाई लुटलाय. घरी जाऊन हिशोब करा. जर हिशोब चुकला तर आम्ही कधीच तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही. 2 लाख रुपयाला तुम्हाला लुटलंय. दिलं तर काही नाही, लूट झाली तुमच्या 2 लाखाची. पण फरक एवढाच आहे की ही लूट झालेली मोदींनी कळून सुद्धा दिली नाही. एखादा डॉक्टर असतो, त्याचा हात लय साफ असतो, त्याने दिलेलं इंजेक्शन ना टोचतच नाही, कळतच नाही कधी दिलं. तसा हा देशाचा पंतप्रधान आपल्या बसलाय. महागाईच्या नावानं प्रत्येकाची 2 लाखाची लूट. अरे वर्ध्याला 1 एप्रिलला मुहूर्त बघा, महाराष्ट्रात पहिली सभा. चिठ्ठी देऊ नका. महाराष्ट्रात पहिली सभा 1 एप्रिलला, ज्या दिवशी आले. माझ्यासारख्याला अपेक्षा होती की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 5 वर्ष देशाच्या जनतेने सत्ता दिली आहे. 5 वर्षात नरेंद्र मोदींनी काय केलं हे सांगतील. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, प्यायला पाणी मिळत नाही, जनावराला चारा मिळत नाही, शेतकरी शेतमजुराच्या हाताला कसलं काम नाही. त्या दुष्काळाच्या बाबतीत नरेंद्र मोदी बोलतील. पण नरेंद्र मोदी म्हणले, जब शरद राव कृषि मंत्री थे तभी इस देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई थी. आता तुमच्या मोजायचे काय? मला एक मोदीचं भाषण 2008चं आठवलं. ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांची 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती, त्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाषण केलं होतं की देश के इतिहास में मैंने ऐसा कृषि मंत्री नहीं देखा जो किसानों के प्रति. हे मोदी बोलले कर्जमाफी केल्यावर. आणि वर्ध्यात लोकसभेच्या प्रचाराला आले की साहेबांवर टीका करायची. आणि लोकसभा संपून, निवडणुका संपून आले महाराष्ट्रात की म्हणायचं, हम तो शरद राव की उंगली पकड़ के राजनीति में आए हैं. पण एक वाईट केलं मोदी साहेब, तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या घरापर्यंत गेलात. साहेबांच्या घरात काय चाललंय या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पवार साहेबांच्यावर टीका करणं म्हणजे मोदीची पराभवाची मानसिकता वर्ध्याच्या सभेत आम्ही पाहिली. तुम्ही आमच्या नेत्याच्या घरापर्यंत आलात. आता माझ्यासारखा बी निबार तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या घरात घुसू शकतो. आमच्या घरात काय चाललंय हे बघण्यापेक्षा मोदी साहेब मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं यशोदाबेनचं नेमकं काय झालं? जर देशाचा प्रधानमंत्री जेवढा खालच्या पातळीवर जाऊन आपल्या नेत्याला टीका करत असेल तर तुम्हाला आम्हाला याचा राग यायला नको. कोण हे मोदी? भले देशाचा प्रधानमंत्री असेल, पण जेवढं योगदान शेतकऱ्याच्या प्रति आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आयुष्याच्या 55 वर्षात या शेतकऱ्याची सेवा करण्यात घातला, तेवढे योगदान या मोदीचं आहे का? अरे कुणालाही महाराष्ट्रावर ज्याचं प्रेम आहे, त्या महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या कुठल्याही माणसाला या गोष्टीचा राग यावा की मोदींनी पवार साहेबांवर टीका करावी. उद्या जर पवार साहेब गुजरातला गेले आणि मोदीवर टीका केली तर गुजरातच्या लोकांना राग येतो. आणि आपल्याला काय
पवार साहेबांनी कर्जमाफी दिली, डाळिंबाला अनुदान दिलं, फलानं दिलं, बिस्तानं दिलं, सगळं दिलं. बापाला नोकरी दिली तरी पोरगं म्हणतोय 60 वर्ष तुम्ही काय केलं. झालंय असं. आपल्याला राग यायला नको. म्हणून ही आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीत आपल्याला आव्हान नरेंद्र मोदी येऊन महाराष्ट्राच्या जनतेला करतात. मला एवढाच प्रश्न विचारायचा, मोदी साहेब, वर्ध्याच्या सभेतून तुम्ही जर सांगितलं असतं की नोटबंदीच्या निर्णयातून देशाच्या जनतेला किती फायदा झाला तर मी मानलं असतं. जीएसटी मुळे या देशातल्या जनतेला किती फायदा झाला तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. एवढंच नाही, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, आपल्याला मेक इन इंडियाच्या गप्पा मारायच्या. आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा मेड इन चायना आहे. जी बुलेट ट्रेन येणार आहे अहमदाबादहून मुंबईला, ती बुलेट ट्रेन मेड इन जापान आहे. आणि मोदी आम्हाला गप्पा सांगते मेक इन इंडिया, स्किल इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मुद्रा. सांगा ना मोदी साहेब सभेत तुमच्या की मेक इन इंडियाने एवढा फायदा झाला, डिजिटल इंडियाने एवढा फायदा झाला, स्टार्टअप इंडियाने एवढा फायदा झाला. तुम्हाला सांगायला मुद्दा नाही. तुम्ही आज या महाराष्ट्रात आल्यानंतर काय करायला लागलात तर पुलवामामध्ये 48 सीआरएफचे जवान शहीद झाले. त्या शहीदाच्या नावावर तुम्ही मत मागायला लागलात. 5 वर्ष तुम्ही काय काम केले याच्यावर मत मागत नाही. अरे एवढी वाईट वेळ देशाच्या प्रधानमंत्र्यावर कधीच येऊ नये, कधीच, की तुम्ही शहीदांवर. अरे तुम्ही तर नोटबंदीच्या निर्णयाच्या वेळेस सांगितलं होतं की मी नोटबंदी यासाठी करतोय की या देशातल्या काळ्या पैशातून दहशतवाद्याला पैसा चाललाय म्हणून दहशतवादी कारवाया वाढायला लागल्यात. मोदी साहेब तुम्ही नोटबंदीचा निर्णय केला. नोटबंदीच्या काळात लाईनीत 150 लोक या देशातले गेले, पण नोटबंदीचा निर्णय होऊनही दहशतवाद संपला नाही. हे तुमचं अपयश आहे. म्हणून पहिल्यांदा दहशतवादी हल्ला जो पुलवाम्यात आपल्या सीआरएफच्या जवानावर झाला त्याची जबाबदारी देशाचे प्रधानमंत्री म्हणून तुम्ही घ्या आणि पुन्हा शहीदाच्या नावाने मत मागा. एकीकडे शहीदावर तुमचं एवढं प्रेम येतं, एवढं प्रेम शहीदांवर की बघायचं काम नाही. आणि काल मालेगावच्या बॉम्बस्फोट मधली साध्वी प्रज्ञा काय म्हणाव तिला. अरे ज्या हेमंत करकरेचा जीव 26/11चा हल्ला जो आपल्या मुंबईवर झाला त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हेमंत करकरेचा जीव घेतला. त्या हेमंत करकरेला साध्वी प्रज्ञा म्हणते की मी श्राप दिला म्हणून तो मेला. आणि इकडे मात्र देशाचे प्रधानमंत्री शहीदाच्या नावावर मत मागतायत. आणि त्याच भारतीय जनता पार्टीने साध्वी प्रज्ञाला काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. अरे किती लबाड बोलताल तुम्ही देशाच्या जनतेला. किती शहीदांना सोडलं नाही का. या देशात पहिले प्रधानमंत्री झाले नाहीत. इंदिराजी झाल्या, पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्या काळातही सैनिक शहीद झाले. इंदिराजींनी कधी शहीदांवर मत मागितलं नाही. मोदीजी तुमच्या पक्षाचे, श्रद्धा अटलजी देशाचे प्रधानमंत्री होते. कारगिलचं युद्ध झालं, असंख्य जवान शहीद झाले, पण श्रद्धे अटलजींनी सुद्धा देशात झालेल्या निवडणुकीत शहीदांवर मत मागितलं नाही. पण आज तुमच्यावर एवढी वाईट वेळ आली मोदीजी, माझ्यासारखा तुमच्या जागेवर असता तर स्वतः राजकारणातून संपला असता, पण शहीदाच्या नावावर कधी मत मागितलं नसतं. देशाच्या जनतेने 5 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, पण सत्तेत काय मिळालं ती तुम्हाला सांगता येत. आज या मतदारसंघामध्ये माझे मित्र संजय मामा या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचं असं चालू झालंय, मी प्रत्येक वेळेस म्हणतो, भाजपचं असं आहे की स्वतःच्या घरात तर बारसं करायचे, लिकरू तर काय होईना, शेजारचं लिकरू आणायचं, आपल्या घरातल्या पाळण्यात टाकायचं आणि लिकरू झाल्याचा आनंद घ्यायचा. आता या निवडणुकीत भाजपने 80% उमेदवार 80% काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून घेतलेले, म्हणजे लेकर आपली बारसती करणार आणि पुन्हा म्हणणार कमल खुल्लं. अरे काय
आणि काही लेकरं तर असे चालले की मला असं कमाल वाटायला लागली. त्या सोलापूर जिल्ह्यातले भले भले लेकर जगाची नाही मनाची तरी वाटावी. घरातल्या माणसाला सोडून तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं मला माहितीये, मी पुढचं बोलणार नाही. पण अशा माणसाच्या मनात जर पाप येत असेल आणि पवार साहेबांना अशा काळात साथ सोडायचा असेल तर मला माहिती आहे ही महारा लोकसभा मतदारसंघातली जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आदरणीय पवार साहेबांवर इथं उपस्थित नेत्या सगळ्यांवर प्रेम करणारी आहे. भारतीय जनता पार्टीने जो महाराज डाव टाकला आहे ते डाव उलटून टाकायची ताकद तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादातून संजय मामाकडे आहे. मी आपल्याला सांगतोय यांनी सगळ्याला फसवलंय. यांनी मराठा आरक्षणात मराठा समाजाला फसवलं, धनगरा समाजाला फसवलं. पहिल्या मीटिंग मध्ये आरक्षण देतो म्हणणारे देवेंद्र फसवणीस लाज वाटायला पाहिजे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. महारा हा आदरणीय पवार साहेबांचा बाले किल्ला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले. हा बाले किल्ला सर्वाधिक मताने संजय मापाच्या रूपाने आपण राखला पाहिजे ही कळकळीची विनंती करायला आलोय. 23 तारखेला घड्याळच्या समोरचं बटन दाबून आपण संजय मामाला या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवावं ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.